नमस्कार मित्रांनो, अपेक्षा इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ऑप्शन चेन मध्ये थोडं माहिती. ओके, तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. ओके, तरी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय समजलं नाही काय नाहीये. तर आपण त्यामधूनच पुढचा एक पॉईंट घेऊया, त्यामध्येच आहे. तर कसं ओळखायचं की जे ओपन इंटरेस्ट मध्ये बाहेर आहेत का सेलर आहेत. तर त्यासोबत आपण एलटीपी काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे, जेव्हा तुम्ही ठरवू शकता की आपण ऑप्शन बाहेर आहेत का ऑप्शन सेलर कसं ओळखायचं. पहिलं ह्याच्या आधी पहिला समजून घ्या. सीई बाय असू दे किंवा पीई बाय असू दे, प्रीमियम वाढताना प्रॉफिट असतो आणि प्रीमियम पडताना काय असतोय, लॉस असतो. हे पहिलं पॉईंट समजून घ्या. सीई बाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट असतो, प्रीमियम पडताना लॉस असतो. त्याच्यासोबत सीई सेल करा किंवा पीई सेल करा, प्रीमियम वाढताना लॉस असतो आणि प्रीमियम पडताना प्रॉफिट असतो. दोन्ही समजून घ्या. सीई बाय पीई बाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट, प्रीमियम पडताना लॉस. आणि सीई सेल पी सेल म्हणजे काय, प्रीमियम वाढताना लॉस आणि प्रीमियम पडताना प्रॉफिट. म्हणजे ऑप्शन सेलरचा प्रीमियम पडताना प्रॉफिट असतो आणि ऑप्शन बायरचा प्रीमियम वाढताना प्रॉफिट असतो. म्हणजे तुम्हाला समजेलच की त्याच्यामध्ये कोण जास्त इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, बायर झालेले आहेत का सेलर झालेले आहेत. तर कसं ते बघूया चला. तर बघा, एलटीपी आहे आणि ओआय आहे. 25,000 वर समजा, उदाहरण समजून घ्या की 100चा एलटीपी आहे, म्हणजे 25,000चा पी चा प्रीमियम किती आहे, 100 रुपये, आणि ओआय 1 लाख आहे. हे लाखामध्ये, ओआय इन लॅक लिहितोय तुम्ही. ओके, तर 100चा प्रीमियम आहे आणि 1 लाख लोक बसलेले आहेत, म्हणजेच 1 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे. तर कसं समजून घ्यायचं, ज्यामध्ये बाहेर आहेत का सेलर आहेत. ज्यावेळी तुम्ही फर्स्ट टाइम ऑप्शन चेन बघताय, गडबड करायचं नाहीये की डायरेक्ट डिसिजन घ्यायचं नाहीये ह्यात बाहेर आहेत का सेलर आहेत. थोडे वेळ बघून ऑब्झर्व करा पहिला. हा, काय ऑब्झर्व करायचं आहे, आता 100चा प्रीमियम आहे आणि 1 लाख लोक आहेत. लाखामध्ये ते कोट्यामध्ये असतात, फक्त तुम्हाला उदाहरण सांगायला लावलंय. तर लक्षात ठेवा, ऑब्झर्व करा, प्रीमियम वाढायला लागलाय काय पडायला लागलाय. प्रीमियम वाढणं म्हणजे काय, लोक पुश क्लोज करून बाहेर पडणं. ओपन इंटरेस्ट वाढणं, 1 लाखाचं 2 लाख 3 लाख झाले म्हणजे लोक ऍड व्हायला लागल्यात. 1 लाखाचं 90,000 80,000 70,000 म्हणजे लोक बाहेर पडायला लागले. लोक बाहेर का पडतात, पुशून एक्झिट करून तर पडतात, नाही तर लॉस नंतर किंवा स्टॉप सेट झाल्यावर तर पडतात. ठीक आहे, तर समजून घ्या. 100चा प्रीमियम आहे, 1 लाख लोक आहे. प्रीमियम 1 लाखाचं 2 लाख झाला, 3 लाख झाला, 4 लाख झाला, 5 लाख झालं, 6 लाख झालं, 7 लाख झालं, म्हणजे ओवाय काय करायला लागलाय, वाढायला. म्हणजे लोक काय कशामध्ये इंटरेस्ट आहेत, एंट्री मारायला इंटरेस्ट आहे. पण बाईकला का सेव्हिंगला, तर ते हा तुम्ही प्रीमियमवर ठेवू शकताय. म्हणजे प्रीमियम 1 लाखाचं कितीला गेलं, 7 लाखाला गेलं. म्हणजे लोक काय करतात, वाढाल्यात. आणि लोक वाढताना जर समजा हा 100चा 110 120 130 140 गेला, म्हणजे ओवाय वाढताना जर प्रीमियम वाढत असेल, प्रीमियम कोणाचा वाढतो, बायरचा. म्हणजे जी लोक वाढायला लागल्यात, जी लोक ऍड व्हायला ती कोण आहेत, ती बायर आहेत. म्हटलं तर ह्या पद्धतीने मार्केट काम करतो. तर समजून घ्या, ओआय आणि एलटीपी मध्ये काय आहे, ओपन इंटरेस्ट वाढताना प्रीमियम काय करायला बघा. ओपन इंटरेस्ट वाढताना 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख 6 लाख 7 लाख, म्हणजे ओआय वाढताना जर प्रीमियम 100 110 120 130 वाढायला लागलाय, तर समजायचं जी लोक ऍड होत आहेत ती कोण आहेत, ऑप्शन बायर आहेत. दुसरं पॉइंट, 1 लाख होतं, 1 लाखाचं 2 लाख झालं, 3 लाख झालं, 4 लाख झालं, 5 लाख झालं, 6 लाख झालं, 7 लाख झालं, 8 लाख झालं, 9 लाख झालं. म्हणजे ओवाय वाढताना ज्यावेळी लोक ओवाय वाढत होती, त्यावेळी हा 100चा 90ला आला, 80ला आला, 70ला आला, 60ला आला. म्हणजे प्रीमियम काय करायला पडायला लागलाय. म्हणजे जी लोक ह्यामध्ये वाढायला ती कोण आहेत, पीई सेलर आहेत. सिंपल मध्ये गोष्टी तुम्ही समजून घ्या. चला इकडे येऊया. एलटीपी 100 आहे आणि ओपन इंटरेस्ट 1 लाख आहे. किती आहे, 1 लाख आहे. 1 लाखाचं 2 लाख झालं, 3 लाख झालं, 4 लाख झालं, 5 लाख झालं, 6 लाख झालं. म्हणजे ओवाय काय करायला लागलाय, वाढायला लागलाय. आणि ओवाय वाढताना प्रीमियम काय करायला बघा. ओवाय वाढताना प्रीमियम 110 झालं, 120 झालं, 130 झालं, म्हणजे प्रीमियम वाढायला लागलाय. म्हणजे जी लोक वाढतात ती कोण आहेत, सीई बायर आहेत. दुसरं पॉईंट, 1 लाखाचं, परत दुसरं एक पॉईंट त्यामध्येच आहे बघा. 1 लाख आहे आणि 100चं प्रीमियम, 1 लाखाचं 2 लाख झालं, 3 लाख झालं, 4 लाख झालं, 5 लाख झालं, 6 लाख झालं. म्हणजे ओवाय काय करायला आहे, वाढायलाय. आणि ओवाय वाढताना प्रीमियम पडायला लागलाय. 100चं 90 आलं, 80 आलं, 70 आलं, 60 आलंय. म्हणजे प्रीमियम काय करायला पडायला लागलाय. म्हणजे जी लोक वाढाल्यात ती कोण आहेत, सीई सेलर आहेत. समजलं मित्रांनो. तर तुम्ही एलटीपी वरनं कॅल्क्युलेट करू शकता की जे ओपन इंटरेस्ट वाढत आहेत त्यामध्ये बायर आहेत का सेलर आहेत, त्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊन एंट्री मारू शकताय. पहिलं पॉईंट समजून घ्या की ऑप्शन सेलर सगळ्यात जास्त पैसा कमवतो, ऑप्शन बायर कमी कमवतो. म्हणून सगळ्यात जास्त वेळा इंडियन मार्केट हा साइडवेज असतोय. कधीतरी ट्रेंडिंग असतो, नाहीतर नसतोय. वोलाटाइल साइडवेज मध्ये सगळ्यात जास्त वेळा असतोय. तर तुम्हाला हे ऑप्शन कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा.
ओके, आणि आपल्या अपेक्स इंडिया मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.